मिल गया। हाँ लेकिन मराठी में रहता है मेरा ब्लॉग। मराठी समझती है? मराठी आती है ना? हाँ। आई गो बाबा बाबा मानगावचं ट्रॅफिक बाबा। ओ बाबा ओ मच्छीचा वास आला, मच्छीचा वास। वाव मस्त खाडी खाडी। पापलेट फ्राय भारी पडलं तुम्हाला काल ते। आई ग बाबा भगवा रक्षक। येऊ? ओके ठीक आहे, चालेल चालेल चालेल। चला गाईस आत्ता लक्षात आलं मला, आत्ता क्लिक झालं, कारण ते कसं आलं खूप वर्ष झाली त्याला। मी ना ग्लॅमर घेऊन आलेलो, हिरोची ग्लॅमर घेऊन मी ह्या रूटने एकदा आलेलो, आत्ता आठवलं। तुम्ही व्हिडिओ बघू शकता। म्हणजे ग्लॅमर घेऊन मी पूर्ण एक कोस्टल रोड असं नाही म्हणता येणार, पण मी चिपळूण वरून असं आतमध्ये आलेलो आणि मी तेव्हा सगळं केलं, गणपतीपुळे देवगड कुणकेश्वर सगळं करत करत गेलेलो गावी। मजा आलेली, पण तेव्हा थंडी होती मस्त त्या रूटने। आता लक्षात आलं मला बरोबर। ओके म्हणजे मी काय नवीन नाही आहे, दुसऱ्यांदा आलो आहे मी, पण ते कसं आलं खूप वर्ष झाल्यामुळे ते समजत नव्हतं नक्की हाच रूट आहे काय तो। आत्ता तो खाडी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं। बैल आहे बाबा, काळा आहे एकदम, काळा काळा आहे। ऐक 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 हे आलं धारतळे, धारतळे आलं, धारतळे नाका आला, धारतळे नाका। लेफ्ट घ्या, लेफ्ट, रत्नागिरी लेफ्ट। अच्छा परत राजापूरला नको। श्री लक्ष्मी नारायण मंदिराकडे जाण्याचा मार्ग। पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी। चला हा रोड कुठे गेला? हा रोड कुठल्या तरी वाडी बिडीत गेला वाटतं हा। ओ हो रोड खराब, रोड खराब, रोड खराब आहे मध्ये। रस्ता भारी आहे वा एकदम, डेंजरवाले रस्ते आहेत, जबरदस्त जबरदस्त रस्ता आहे हा। कोणतरी हा बघा एक थांबलाय, आपला भाऊबंद आहे इकडे, हा बघा लावली आहे कोणतरी। मला वाटतं सुसू करायला गेलाय, बघितल्यानंतर जंगल मोठं दिसतंय, इथेच सुसू करूया। ही कलम आहेत, कलम आहेत, कलम आहेत ना ही बघा। हां कलम आहेत ही बघा, म्हणून तर एवढं शांत आहे बघा, भारी वाटतंय बघा। हा काय टर्न आहे, नागमोडी वळणे, नागमोडी वळणे। हां हे बघा इकडे शेवटचा दिवस माणसाचा, म्हणून माणसाने जे दिवस भेटलेत त्याच्यामध्ये हसी मजाकमध्ये राहा, सगळ्यांनी आनंदात राहा, खुश राहा, एन्जॉय करा, भांडू नका आपापसात। हां 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 आडिवरे गावात पोचलो, आडिवरे गावात। हा बघा हा एक पण कोणतरी आहे ना, हा नाही, मला वाटतं सेल्सवाला आहे प्रशांत सारखा। रामबंधू रामबंधू थांबा। हां हां राईटला ना। आडिवरे गावात पोचल्याबरोबर बरं वाटलं जरा, असं गाव आपल्या गावच्या ठिकाणी आलं असं वाटलं, आपला गाव। आपल्या कोकणात असे नाके भारी वाटतात। आपण हे मस्त रिक्षा लागलेले असतात स्टँडला, भाजीवाले असतात इकडे बसलेले, कोण कोण आपले सायकल घेऊन येत आहेत, भारी वाटतं ते। महाकाली महाकाली मागे आहात तुम्ही? अच्छा माड सुकले बघा, माड खूपच सुकले, पाणी भेटत नाही वाटतं बघा यांना माडांना। नाश्त्यानंतरचा दुसरा ब्रेक ह्याच्यात होत ना, डायरेक्ट ह्याच्यात असं नको, आम्हाला सोडा ह्याच्यात टाक ना, हे कसं जरा तो मिक्स करू व्यवस्थित होईल ते। जरा रायडर थकले आहेत आमचे, ह्याच्यात होत असं आणि थोडं हलवते। अच्छा तू हे टाकलं, हां बस ह्याच्यात पण टाक।
लिंबू सोडा, स्वीट सोडा. घ्या 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 भाऊ, रायडर घ्या. हा तेच, ह्याच्यात टाका, ह्याच्यात टाका जरा. बस 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 बस. हा सुपर, क्या बात है. दादा आता हे कोणतं गाव आहे? पावस ना. आता इथून आम्हाला समजा मुंबई गोवा हायवेला बाहेर पडायचं असेल तर जवळ कुठला रूट आहे? हा राजापूर मार्गे जा. नाही नाही नाही, राजापूर मुंबईला चला. मुंबई मुंबईला इकडून जा, रत्नागिरी मार्गे जा. रत्नागिरी बाहेर कुठे पडणार आम्ही? इथून वर गेलात ना, हा ते लेफ्ट घ्या. अच्छा, हा लेफ्ट घेतलात की सरळ रत्नागिरीत जायचं. रत्नागिरीत गेला तुझे अशोक स्तंभ लागेल, त्याला हा 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 हातकंबा लागेल. लेफ्ट घेतला हा समजलं. हा मुंबईकडे. ओके, इकडे गेलात तर बघा हातकांबे किती बाहेर पडणार? हातकंब्याला लेफ्ट घ्या, म्हणजे तो मुंबई गोवा हायवेचा. समज समज समज, म्हणजे इथून आता लेफ्ट घेतो पहिला. इथून लेफ्ट घ्यायचा, रत्नागिरीचा राईट घ्यायचा पहिला. हा हा बरोबर. गेलात तुम्ही की तुम्हाला एक उभा स्तंभ दिसेल रत्नागिरीला. हा. त्या स्तंभाला टर्न मारून वर जाऊ इकडे. बरोबर बरोबर. इथून 12 किलोमीटर हातकंबा आहे. हातकंब्यात मुंबई गोवा रोड. समजलं. हा इथून लेफ्ट. बरोबर. मुंबई उजवीकडे गोवा. कल्याण पासिंग. चला चला, आता मॅप तर लावलाय मी. 2 तास 49 मिनिटं दाखवत आहेत आपल्याला. आपण कुठे? सावर्ड्याला ना, बरोबर ना? यस, सावर्ड्याला आपण निघणार आहोत. चला, मस्त मोठं वळण आहे. डोंगराला आग लागली पळापळा. मस्त आज वेगळा रूट काहीतरी ना. परतीच्या प्रवासाला वेगळा रूट जरा मजा येते जरा. चला आता 15 किलोमीटर आपल्याला स्ट्रेट जायचं, अजिबात कुठे काय घ्यायचं नाही लेफ्ट राईट. फक्त इथे वळणं जरा एकदम डेंजर आहेत, त्यांना फक्त सांभाळावं लागतं फक्त बस. हां मग काय थोडंसं ते काहीतरी जोश. हां, आणि तीच तर मजा येते. नाही तर प्लेन राहिला कंटाळा येतो कधी कधी. हे पण हा पण टर्न एकदम जबरदस्त आहे बघा. ओ हो 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 ओ हा. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. गो माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. काय ते अभी खड़ा होके थोड़ा गाड़ी चलाता हूँ मैं. खड़ा होके देखो. ए वाव, अभी देखो नजारा सुपर. रोड बघा कोकणातले. लवकर या फिरायला, सुट्ट्या टाका आता पटापट. सुट्ट्यांची गरज आहे. जेवढे पण आता सुट्ट्या बॅलन्स आहेत ते घ्या आणि लवकरात लवकर पिकनिक ट्रिप प्लॅन करा. हो, पेट्रोल पंप आहे इकडे, पेट्रोल पंप आहे. वा 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 वा, हीच तर मजा आहे भाऊ. बाईकवरून मस्त की प्रवास करायचा आणि सगळे बघायचं आपल्या डोळ्यातून हे सगळं बघायचं. बंदिस्त गाड्यामधून फिरण्यापेक्षा बाईकने फिरण्याची मजा वेगळी आहे. सुपर. जयगड खाडी ही. ही जयगड खाडी. ह्या सकाळी एकदम भारी वाटतं. ह्या ब्रिजवर सकाळी मस्त वाटतं इकडे. भारी आहे बघा. सगळे इकडे वस्ती खूप आहे इथे. ऐक हातखांबा नाही बाहेर पडणार इकडे. डायरेक्ट संगमेश्वर बीचच्या इथे हातखांबाला मागे राहिला. मग ऐक, आला रे आला समुद्र आला, पाऊस गावाचा समुद्र आला.
पावस पावस आलो पावस. हे बघा पापलेट सुरमईचा पीस. वा 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 वा. ही सुरूची झाडं सुरूची झाडं ही सगळी मस्त. आता निखिल भाऊ समुद्र बघा. समुद्र बघत बघत जाऊया आता. हा ना आपला ह्याचा ना आपला अच्छा पावसचा पूर्णगड किल्ला बरोबर. हा रत्नागिरी सर रत्नागिरी आता ना. रत्नागिरीला पण जाऊ शकतो आम्ही आपण. नाही तर ह्याला पण बाहेर पडू शकतो संगमेश्वरला. ती खाडी जैतापूरला बाहेर गेली माहित आहे ना. हा मग तेच बोलतो खाडी जैतापूरला गेली ही. म्हणजे जॉईंट आहे ते जॉईंट झालं बघा खाडी आणि समुद्र. मेंढरं आहेत मेंढरं. जागा मोठी आहे एअरपोर्ट. रत्नागिरी एअरपोर्ट आम्ही मित्रांनो क्रॉस केला आणि आम्ही आता चाललोय उक्षी मार्गे सरळ आम्ही बाहेर पडणार मुंबई गोवा हायवेला. मी गेल्या वर्षीच गणपतीला जेव्हा आलो तेव्हा रिटर्न जेव्हा जाताना मी इथून गेलो ह्या रोडने. रोड मस्त आहे पण छोटा रोड आहे सांभाळून कारण वळणं जबरदस्त आहेत. मजा आली जरा आज. मुंबई गोवा हायवे तर आपल्याला काय रोजचाच भेटेल पण म्हटलं इथून जरा वेगळं बघा. इथे सगळं कलमं आहेत. ही आंब्याची सगळी कलमं आहेत भाऊ. आता आपल्याला रेल्वे ट्रॅक पण दिसेल आपला मुंबई याचा मुंबई गोवा कोकण रेल्वे ट्रॅक तो पण दिसेल तुम्हाला आता उतरताना. पुढे आहे अजून टाईम आहे त्याला. उक्षी संगमेश्वरला जायचं हाच रोड मागचा तो ना. अच्छा ठीक आहे चालेल. ओके थोडं आपण पुढे आलो कारण मी अंदाज केलेला तोच रोड असणार कारण हा रोड खराब होता खूप हालत खराब. हाय ग बऱ्यापैकी आम्ही आतमधून चाललो आहे आज पहिल्यांदाच हा नवीन रस्ता. आम्ही बाहेर पडणार संगमेश्वरनं बाहेर पडणार आम्ही संगमेश्वरला. आता संगमेश्वरला बाहेर कुठे पडतोय मला वाटतं शास्त्री फुलाचे आम्ही इथे बाहेर पडणार. बाकी आम्ही सगळं करत जयगड करत आम्ही असे आलो. हा चला काय नाही ठीक आहे. मुंबई गोवा हायवे काय रोजचा आहे हे म्हटलं काहीतरी नवीन बघूया. पण मजा आली जरा ह्या रोडने. एकदम जंगल रोड आहे आतमधून गावं आहेत. गावं करत आलो. थोडंसं मला वाटतं एक्स्ट्रा किलोमीटर होतील पण थोडी मजा येते जरा. पण संगमेश्वरचा ते आमचा पट्टा संगमेश्वरचा जरा पट्टा आमचा तो चुकला बरा झाला. नाही तर संगमेश्वरला हालत खराब होते. खड. चला रस्ते मस्त आहे तिथे काही बोला. मी तो म्हणतो मुंबई गोवा हायवे ना कधी हे सगळ्यात बेस्ट आहे. इथून यामध्ये कधीतरी हायवे मुंबई गोवा हायवे तर रोजचा आहे. हे असे रस्ते आपल्याला माहीत पाहिजे. हा एकदा मुंबई गोवा हायवे कंप्लीट झाला तर ठीक आहे. पण ह्या रूटने काय होतं की बाबा आपल्याला काहीतरी एक वेगवेगळं बघायला भेटतं. म्हणजे मंदिर समुद्र भेटतं खाडी भेटते मस्त ब्रिज भेटतात. भारी येते मजा येते जरा. हे बघा हे पण खतरनाक वळण आहे. ओ हो सुपर्ब यार एकदम कट्टुकड बघा मस्त. काय आलं आले काय कनेक्ट आहेत का सगळे. चांगलंच घ्यावा मग कुठला तरी. हां एक्झॉर पण ठीक आहे. हां एक्झॉर हां 5 4:30 आरामात येतं हेल्मेट. बरोबर किती वाजता 2:49 झाले भाऊ. 2:50 वाजता बरोबर आपण शास्त्री फुलच्या इथे पोचलो बाबा. आईच्या गावात शास्त्री फुल. आता सरळ मुंबई गोवा आहे पकडून घरी. बाबा भाऊ पण आपला लेडीज आहेत हो. हा कुठे हा ऐस हा चालेल शास्त्री ती श्रद्धामध्ये चला. हा चला आता बाबा आता जेवायचं बस झालं. खूपच आज गाडी चालवली आज असं वाटतंय मला आज. आई ग बाबा कारण आता एवढ्या 3 वाजले. 3 वाजता मी खेडला डोंबिवलीला जाताना. आज अजून संगमेश्वरला आहे मी. किती कव्हर केलं पाहिजे आता. पुढे लावा ना कुठे हा इथे लावा ना इथे समोर. हा मस्त पैकी इथे समोर लावा समोर. 3:08 झालीत आणि आम्ही आता संगमेश्वरला पोचलो आहे. मला वाटतं 8:30 वाजता आम्ही घर सोडलं. 8:30 वाजता घर सोडून जयगड वगैरे करत परत आम्ही
हॉटेल श्रद्धामध्ये झालो आहे, कारण आम्ही गावी जाताना पण हॉटेल श्रद्धामध्येच नाश्ता केलेला आणि परत आमच्या नशिबात काय लिहिलं होतं माहीत नाही, आम्हाला श्रद्धा हॉटेलच भेटते जेवायला. तर म्हटलं आज व्हेजच खाऊ. 2 दिवस कंटिन्यू नॉनव्हेज खाऊन पण कंटाळा आला आहे. तर म्हटलं व्हेजसाठी बेस्ट आहे श्रद्धा. तर इथे बाईक लावल्या पहिल्या आणि आज दुपारची वेळ असल्यामुळे थोडी गर्दी पण आहे आणि आम्हाला बसायला भेटलं. पहिलं आता जेवू, कारण आता 3 वाजलेत. 3 वाजता ॲक्च्युली आम्ही खेड क्रॉस करतो नेहमी, मी तर. आणि आज फर्स्ट टाईम आहे की संगमेश्वरला 3 वाजलेत. त्यामुळे आता बरंचसं आम्हाला कवर करायचं आहे आणि संध्याकाळी तर आता जाम ट्रॅफिक भेटेल माणगावला. मी पण थकलेलो थोडा, म्हणजे बाईक चालवून आम्ही थांबलोच नाही कुठे. तर म्हटलं आता ना, आता थांबणं गरजेचं आहे आणि म्हटलं पहिला हायवे पकडू आणि मग थांबू. रायडर आमचे थकलेत थोडे. एकतर आपले निखिल भाऊ ॲक्टिवा असून पण ॲक्टिवावर मस्त केलं. अजित भाऊंना तर सवय आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला ह्या रायडरला सांभाळून घेऊन जायचं आहे. पण ओके आहे. आता ट्रेन झाला रायडर आपला. हम्पीसाठी पास झालेला आहे. फक्त एवढंच आहे की त्यांना आता समजलं की बाबा एक त्यांचा अनुभव आला की मला राईड कशी केली पाहिजे, राईडमध्ये काय काय गरजेचं आहे, काय खाल्लं नाही पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, हे आता त्यांना कळलं. म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यानंतर मला काय केलं पाहिजे असं आहे. तर म्हणजे सगळ्यात गरजेचं हेच आहे सगळ्यामध्ये. जेव्हा आपण राईडला बाहेर जातो ना, आणि प्रत्येक मी म्हणतो राज्यात वातावरण वेगळं असतं, तर त्या राज्याचं हवामान वेगळं असतं. तर तिकडे गेल्यानंतर आपल्याला काय पचेल, काय रुचेल तेच खायचं. नाही तर सगळ्यात बेस्ट आपला नॉर्मल जेवायचं, डाल तडका वगैरे आणि गप्प शांत राहायचं. कारण कधी काय सांगू शकत नाही, काय कधी होईल असं असतं. त्यामुळे थोडा आपल्या निखिल भाऊंना काल प्रॉब्लेम थोडा झालेला, पण ठीक आहे आज ओके आहेत आणि मजा करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजा आली, आमचे इंटरव्ह्यू कनेक्ट झाले आज तिघांचे पण, अजूनपर्यंत तर जिवंत आहेत. त्यामुळे मजा आली. त्यामुळे कंटाळा येत नाही, कारण गाणी ऐकून खूप कंटाळा येतो. ऐकून किती येत नाही गाणी. त्यामुळे ते एक काम आपलं चांगलं झालं आहे. त्यामुळे आता पहिलं जेवण ऑर्डर करतो, त्यानंतर पटापट निघतो. 1 तास फक्त ब्रेक घ्यायचा आहे. थोडंसं कालपासून मच्छी झाली आहे. काल चिकन आणि म्हटलं मस्त की व्हेज शुद्ध बघू ना. इथे आपण काही जेवलो नाही कधी, फक्त नाश्ताच करायचो आम्ही इथे जेव्हा पण. पहिल्यांदा जेवतो आपण. पण मजा आली आज, म्हणजे घराकडून निघाल्यानंतर इथपर्यंत येईपर्यंत मजा आली. आता थोडंसं वेगळं काहीतरी. मी ह्या रूटने आलेलो 3-4 वर्षापूर्वी, म्हणजे ग्लॅमर घेऊन. त्याच्यानंतर आता आलो, पण मजा आली जरा. पण आता थोडंसं आपला हायवेला सुसाट गेलं पाहिजे. परत कॉलेजला जावं नाही लागणार का? अच्छा ओके. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग चांगलं आहे ना, होईल सिलेक्शन. बघूया कधी तसं हे आउटकम कधी आहे. जेवून घ्यावे पहिला. माझं अजून आले नाही, पण आल्यानंतर आम्ही पटापट जेवतो. सगळे रूट थोडंसं आम्ही श्रीखंड ॲड केलं जेवणामध्ये. हायवे कव्हर झाला, श्रीखंड जरा घेऊ, गोड म्हटलं श्रीखंड घेऊ जरा. गोड काय नव्हतं जेवणाचं, म्हटलं श्रीखंड एक डबा घेऊ. मस्त आहे श्रीखंड. म्हणून दुसऱ्या हॉटेल श्रद्धामध्ये नक्की जेवायला आहे. जेवण छान आहे. किया मिल गया. हाँ, लेकिन मराठी में रहता है मेरा ब्लॉग. मराठी समझती है, मराठी आती है ना. हाँ हो भाऊ, बघितलात ना, आता लगेच झालं कनेक्ट. चला, बरोबर 4 वाजून 4 मिनटं झाली आहेत. खूप लेट झाला आहे आज. ऐका बाबा, खूप लेट आज. भाऊ 4ला आम्ही कुठे असतो माहिती आहे का? माणगावला असतो ना, माणगावच्या अगोदर असतो आपण. चला, सगळं घेतलं ना, मोबाईल झाला, सगळं घेतलं. चला, खूप लेट झालं. अच्छा, तिकडूनच आहे. हा बरं झालं. जरा थांब मी जातो. हां ठीक आहे, चला बाबा, आता पळूया आपण. थोडा खूप लेट झालेला आहे. हवा आली, जरा बरं वाटलं. जेवल्यानंतर थोडं बरं वाटलं. ओके. हॉटेल श्रद्धामध्ये फक्त 4 वाजेपर्यंत जेवण भेटतं, फक्त 4. त्याच्यानंतर जेवण नाही. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा, तुम्हाला यायचं असेल तर जेवायला तर. आलो, चला, थांबू नका. हां. अच्छा, मग इथेच आलं पाहिजे. ओके, इथेच आलं पाहिजे मग. अच्छा, कामथे धरण आहे ते.
आता खेड इथून आहे 36 किलोमीटर. त्यामुळे मला वाटतं आपल्याला पनवेलला पोचायला आपल्याला मला वाटतं 8:30 वाजतील ना. 8 वाजतील. लेट होणार, आज लेट होणार 100%. कारण आज आपण काय झालं नाही तरी 6 नाही म्हणजे 7:30 पर्यंत पोचतो, पण आज त्यापेक्षा लेट होईल. एक मंदार हां मी पोचलो. परशुराम घाटात सुरुवात केली मी. या आरामात या. त्यांना सांगावं लागतं हे असं आहे, कारण आपण जेव्हा इंटरकॉमवर कनेक्ट असतो ना, इंटरकॉमवर जेव्हा आपण कनेक्ट असतो तेव्हा आपण जे मागचे रायडर असतात त्यांना इन्फॉर्म करायचं, बाबा मी पुढे आहे. म्हणजे कसं 1 किलोमीटरच्या बाहेर गेल्यानंतर कम्युनिकेशन डिस्कनेक्ट होतो. त्यामुळे म्हटलं त्यांना इन्फॉर्म केलं मी, बाबा परशुराम घाटात चाललोय तोपर्यंत या तुम्ही. म्हणजे मी त्यांना एक इन्फॉर्म केलं, भाई मी परशुराम घाटाला सुरुवात केली आहे. आपला हा परशुराम घाट किती वाजता मी क्रॉस करतोय बघा, 4:50 किती लेट झालाय विचार करा. आज शिट, आता एवढ्यात मी माणगावला असतो. आज खूप लेट झालाय, खूप म्हणजे खूप. बाबा किती वाजतील बाबा, चला परशुराम घाटामध्ये मी आहे, या लवकर. मस्त वाटतंय वातावरण, खूप सुंदर वातावरण आहे परशुराम घाटामध्ये. सनसेट आपल्याला कुठे भेटेल काय माहिती. अरे एवढे का स्लो झाल्या गाड्या इथे? अच्छा, काम चालू आहे म्हणून. हे बाबा लेफ्ट साईडला ठेवूया नको. लेफ्ट साईडला खूप हवं का, त्याने घुसवली डायरेक्ट लेफ्ट साईडनेच बाईकवाल्याने. मी घाबरलो, म्हटलं तिकडे हे झालं ना, खचलेलं ना तिकडे लेफ्ट साईडला हवं इथे. तो बाईकवाला तिथूनच गेला सुसाट. डंपराला बाबा किती हळू चाललाय बघा, काय लोड असेल ह्याच्यामध्ये. हां नाही, पण ह्याच्या मागे जाऊच नका, डंपरच्या मागे जाऊ नका अजिबात, ते लय बेकार. हो ह्यांच्या बाजूला आणि मागे कधीच राहायचं नाही, लय बेकार असतं ते. बरोबर 4:08 आम्ही निघालो संगमेश्वरवरून, म्हणजे हॉटेल श्रद्धाच्या इथून. आता बरोबर 5:15 झाली आणि आम्ही भोसते घाट आता उतरलो आहे. भोसते घाट ऐक. आणि हे बघा लेफ्ट साईडला खेड रेल्वे स्टेशन हे वालं. हो सरळ महाड मुंबई. अरे बाबा एवढा खराब आहे, किती दिवस झाले हा एवढा पट्टा खराब आहे. आता महाड किती किलोमीटर आहे? बाबा 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 बाबा, अरे बाबा खराब. चल रे बाबा, दादा भारत गॅस. हो भाऊ साईड द्या प्लीज. ओके थँक्यू. आता मी कुठून काढू? लेफ्टला टाकू? अरे भाई जाने को देगा मेरे को? ए दादा जायला दे की मामा, बाबू भाऊ जरा जायला द्या बस. कोणाला? अरे मामू, ओ दादा, ओ काका, ओ मामा, थांबा रिक्षा जाते कुठे? ओके हां बस. कारण राईटला पण जायला देत नाही, लेफ्टला घातली मग तरी पण यांना प्रॉब्लेम. मग आम्ही जायचो कुठून? पार्टनर गेले वाटतं पुढे एकदम सुसाट. आई गाय बाई ग. हा इथे काय आहे? इथे खड्डा आहे. इथे चर आहे मोठा. बाबा चला एक इकडे आंबोली, लेफ्टला गेला दापोली, आपण जाणार सरळ मुंबई. पार्टनर पाकपूक करता म्हणजे पुढे आहेत कुठेतरी. कोल्हापूर नंतर रोड छान आहे, आता काय टेन्शन नाही, फक्त नागोडण्याला थोडा कंटाळा आहे. कलकाई देवी. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आ खेड सिटी आली. खेड सिटी. खूप लेट झाला, 5 वाजलेच खेडला आपल्याला.
फर्स्ट टाईम एवढं लेट झालं, नाही तर एवढं कधी लेट होत नाही. आता वाजले बघा 6:40 झाली आणि आम्ही अजून माणगावच्या मागेच आहोत. आणि माणगाव इथून आता बरोबर 15 किलोमीटर आहे. आई ग, खूप लेट झाला. ॲक्च्युली लेट नाही निघालो आम्ही ॲक्च्युली बरोबर निघालेलो, पण आम्ही थोडंसं आतमधून आल्यामुळे होऊ शकतं, किंवा आम्ही थोडंसं म्हणजे असं 70-80 एवढ्या स्पीडमध्ये आलो आज. त्यामुळे असं स्टॉप पण आमचे काही जास्त नाही झाले. फक्त जेवायला आम्ही 1 तास थांबलो, पण माहीत नाही खूप लेट झाला. आई ग, ठीक आहे. आतमधून आल्यामुळे थोडं होऊ शकतं. किलोमीटर आमचे जास्त वाढले थोडे, कारण मुंबई गोवा आणि सरळ आलो असतो ना आम्ही, तर थोडासा फरक पडला असता. ठीक आहे, आता काय झालं ते झालं. आता काय जेव्हा पोचू तेव्हा पोचू. आमचा ॲक्च्युली मूड असा झालेला की मस्त थंडी वाजत होती. अजित भाऊंना बोललो, म्हटलं आपण एक काम करू, जाऊ कुठेतरी मस्त महाबळेश्वरला आज. तर एवढं स्टॅमिना पण नाही, थकायला झालं आहे. मस्त थांबू कुठेतरी आणि सकाळी उठून जाऊ, असा आमचा प्लॅन झाला. बघू आता, माहीत नाही अजून मूडमध्ये आम्ही त्याच मूडमध्ये आहोत की अजून आता नाही म्हटलं तरी मला घरी पोचायला 10:30 वाजणार 100%. आता सगळीत मोठी कसरत आहे आमची माणगावला जर ट्रॅफिक भेटला आम्हाला तर अजून लेट होणार. मग झाला, विषय संपला, खेळ खाल्लास. पण आज माहीत नाही काय एवढं लेट झालं आम्हाला, काय समजत नाही खरोखर. कधी सेम किलोमीटर आहे, ठीक आहे. रात्री आम्ही त्यावेळी म्हणजे गावी येताना धुकं भेटलं त्यामुळे लेट झालं, ते ठीक होतं. पण आज एवढं का लेट झालं काही समजत नाही. हा म्हणजे असं वाटतं की थकल्यात का वाटतं आज खूप, एवढी थंडी असून पण. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. हो भाऊ, हे बघा चालू झालं ट्रॅफिक चालू झालं. हो इकडे टाका, नको तिकडे. निखिल भाऊ तिकडे नका टाकू, ते जायला देणार नाही. इकडे जा. माणगावचं ट्रॅफिक बघा, 7 वाजलेत, चालू झालं ट्रॅफिक. आई ग, इथून म्हणजे ह्या इथूनच स्टार्ट झालं. हो, माणगाव तर खूप पुढे आहे, हे इंदापूर आहे ना. हो, हे इथले टाकूया का लेफ्ट साईडला? काय हो, लेफ्ट साईडला टाकू का? लेफ्ट साईडला लाईन लागली आहे जोरदार भाऊ. एक काम करा, लाईट बंद करा निखिल भाऊ. हां, थांबा. आता ह्याला जायला तर नाही तर हा हे करणार. लेपला घालू नाही तर हा अडकणार आपण. या इकडे या लेफ्ट साईडला या. जागा आहे, खूप आहे जागा. या हळू काढा, लेफ्ट साईडने पण एकदम हे आहे, एकदम खडी आहे, खडी. अब आता कारवाला बघा, एवढी जागा, ज्याला आम्हाला थोडीशी जागा पाहिजे त्याच्यात पण हे घुसवतात. आई ग बाबा माणगावचं ट्रॅफिक बाबा. ओ बाबा, आई ग बाबा रे. लेफ्ट साईडने पण गाड्या टाकलेत खूप.
आईच्या गावात. हो 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 बाई बाई, देवा रे देवा, गणपती बाप्पा. हा हरिहरेश्वर माणगावचा हा एक प्रॉब्लेम आहे. श्रीवर्धन विवर्धनवाले सगळे येतात ना यावेळी, त्यामुळे प्रॉब्लेम आहे हा. म्हणून मी जायचं. चला दादा चला. गाईज माणगाववरून आम्ही बाहेर निघालो. आता मस्तपैकी ना चहा पियायचा मूड झाला, कारण बॉडी एवढी थकली आहे ना काय माहीत नाही. पण आज खूप लेट झाला. 7 वाजले माणगावमध्ये, विचार करा. 7 म्हणजे आज मी 7 वाजता मी डोंबिवलीला असतो आज, म्हणजे जेव्हा मी गावावरून निघतो तेव्हा. पण आज काय कळलंच नाही की एवढा टाईम कुठे गेला, माहीत नाही. म्हणजे आपण स्पीड ओके होता, आतमधून आलो किंवा काय समजलं नाही. जाऊ दे सोडा. पण आज खूप लेट झाला बाबा. आणि माहीत नाही आज एवढी थंडी असून म्हणजे असं बॉडी थकल्यात की वाटते आज, काय माहीत नाही, समजत नाही काय. म्हटलं जाऊ दे सोडा, आता जेवढा टाईम झाला तेवढा. म्हटलं आता इथे कुठं हॉटेल आहे इथे बघा, इथे मस्त की म्हटलं थांबू जरा, चहा पिऊ गरमागरम आणि मग पुढे जाऊ, नंतर बघू. बाईकवर बसून आहोत आम्ही, तरी पण भूक लागते, काय समजत नाही. वातावरणामुळे असेल. अजित भाऊ फक्त आमच्या मागे राहिलेत, त्यांना बोललो आम्ही तिथे थांबतो, तुम्ही या. आता बरोबर किती वाजले असतील? 7:26 झाले मित्रांनो. खरं नाही वाटणार. हे बघा आता मी कॉफी पितोय आणि आता मी जस्ट माणगाव क्रॉस केलाय. माणगाव क्रॉस किती 7:26ला. आता मी ॲक्च्युली असतो डोंबिवलीला आणि पहिल्यांदाच असा एक आगळा वेगळी राईड झालेली आहे आपली. मला वाटतं आपण तिकडे लेट झाला का आपल्याला, इथून मधून आलो म्हणून नाही ना, कारण आपण सेम हायवेने आलो असतो तेवढाच झाला असता टाइम. हां बरोबर. हां म्हणजे त्याला हे करून 50चा स्पीड होता बरोबर. आणि जेव्हा तू 100 बघितलं बघ ना तर तुझा स्पीड 80, 90, 70, 80 असतो. त्याच्यामध्ये तुझं 2-3 तासाचा हे ह्याच्यामुळे फरक पडला, कारण आम्ही नॉर्मल जेव्हा सोलो म्हणजे एकटा असतो माणूस तेव्हा पेसच असतो आपला. आता कसं 2-3 असल्यामुळे बाबा हा आला की नाही, तो आला की नाही, त्याच्यामुळे टाईम गेला. परत आपल्याला नाही म्हटलं आम्ही नाही म्हटलं 8:30ला निघालो घरातून. 8:30ला निघाल्यानंतर परत आम्ही खूप वेळा थांबलो, जे फोटो काढा हे काढा. बरोबर. जेवायला आपल्याला 1 तास गेला. हो, त्यामुळे लेट होतो. आणि दुसरी गोष्ट काय माहिती, मी किती पण तुमची सुपर बाईक असू दे, किती पण तो फिरणारा असू दे, तुम्ही 4:30, 5-5:30 नंतर तुमची एनर्जी डाऊन होते आणि तुम्ही चालूच शकत नाही. तुम्ही म्हणजे एक नॉर्मल 60-70, 80-60-70 असेच चालवणार आणि त्यात खूप थकवा येतो तेव्हा. चला झालं. आता माझं पण मूड नाही आहे असं व्हिडिओ शूट करायचं. तेवढं गोप्रोमध्ये बॅटरी आहे तेवढी मी शूट करतो, नंतर मी संपवतो. I don't wanna think about you. I'm done with you. I'm done with you. I'm done with you. I'm done with you. हालत खराब. रात्री 1 वाजता घरी आलो. 1 वाजता घरी. मोठी राईड झाली असं वाटलं, मोठी राईड. फर्स्ट टाईम एवढं लेट झालं काल गावाला येताना. का माहीत नाही का लेट झालं, पण घरी पोचायला मला बरोबर 1 वाजला. गाडी बाईक सगळं लगेच तिकडेच ठेवलं मी गाडीवरच आणि वरती आलो. पहिला वरती येईपर्यंत 1:30 वाजला आणि सगळा गोळ ॲक्टिवामुळे झाला, कारण ॲक्टिवा म्हणजे फुल थकली नंतर, कारण सत्याच्या पुढे ते पळवलीच नाही आणि आम्ही आतमधून आल्यामुळे पण लेट झाला आपल्याला. आणि डायरेक्ट मुंबई गोवा हायवेने आलो असतो तर लवकर पोचलो असतो, पण आम्ही जैतापूर मार्गे वगैरे असं करत आलो त्यामुळे पण लेट होऊ शकतो. पण नंतर आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला माणगावनंतर. मी बाईक म्हणजे चालवायलाच कंटाळा येत होता. कसं करून एकदा पनवेलला पोचलो 11 वाजता. शेवटी पनवेलला जेवलो आणि तिकडे जेवून मग घरी डायरेक्ट येऊन झोपलो. एवढा लेट झाला आणि ॲक्टिवा पण खूप थकलेली, त्यामुळे आम्ही पण मग त्यांच्या स्पीडमध्येच येत होतो. खूप लेट झाला, खूप कंटाळा आला.
सगळं आता बॅग वगैरे काढायचे बाईकचे आणि कामावर जायचं आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ इथे संपवतो. आवडला तर नक्की लाईक करून कमेंट करा. बाय.